ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये उपचारार्थ दाखल केलेला रुग्ण दगावल्यानं रुग्णाच्या नातेवाईकांनी दिव्यांग कर्मचाऱ्याला मारहाण केली। तसंच ब्रदरला रुग्णालयाच्या आवारात चाकूचा धाक दाखवला असून या निषेधार्थ रुग्णालयाच्या आवारामध्ये डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी आक्रोश व्यक्त करत काम बंद आंदोलन केलंय। यावेळी आंदोलनकर्त्यांनी मारहाण करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी केली आहे। पोलिसांनी बंदोबस्त वाढविल्याचे आश्वासन दिल्यानंतर पुन्हा डॉक्टर आणि कर्मचारी वर्ग कामावर रुजू झाले। मात्र या मारहाणीच्या घटनेनंतर रुग्णालयात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते। शनिवारी पहाटेच्या सुमारास 24 वर्षीय तरुणाला छाती दुखत असल्यामुळे उपचारासाठी ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते। त्या रुग्णाला 5 वाजण्याच्या सुमारास वातानुकूलित वॉर्डमध्ये दाखल केले। त्यानंतर काही वेळाने तो रुग्ण दगावला। रुग्ण दगावल्याची माहिती मिळताच दारूच्या नशेत असलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांनी रुग्णालयातील दिव्यांग कर्मचारी राहुल गायकवाड यांना मारहाण केली। तसेच रुग्णालयातील ब्रदर किरण पारधे यांना चाकूचा धाक दाखविण्यात आला। हा प्रकार पहाटेच्या सुमारास घडला असून या घटनेच्या निषेधार्थ रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी रुग्णालयाच्या आवारात आक्रोश व्यक्त करत कामबंद आंदोलन पुकारले होते। तसेच यावेळी घोषणाबाजी करत मारहाण करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी केली। दगावलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांनी केलेली मारहाण आणि चाकूचा धाक दाखवल्यानंतर डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन पुकारले। पोलिसांनी या घटनेनंतर बंदोबस्त वाढविण्याबरोबरच त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन दिले। त्यानंतर डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी आंदोलन मागे घेत कामावर रुजू झाले आहेत। सर काय घटना घडलेली आहे? आज तुम्ही आक्रोश व्यक्त करतायत। काल रात्रीची असा इन्सिडेंट झाला की दारू पिऊन आलेला एक 24 वर्षाचा पोरगा होता। त्याला अचानक ऍक्सिडेंट झाला होता। ऍक्सिडेंट झाल्यामुळे त्याला आपण टिसूला ट्रीटमेंट दिली, पण त्याचे जे नातेवाईक होते भरपूर सारे, त्यांनी आमच्या दिव्यांग कर्मचाऱ्याला मारहाण केली। ज्याला ऐकू येत नाही, बोलता येत नाही, त्याला मारहाण केली। आमच्या डॉक्टरांना मारहाण केली, आमच्या स्टाफला मारहाण केली, चाकू दाखवले। आम्ही त्यांची योग्य काळजी घेतली, त्याला आयसीयूला ट्रान्सफर केला, पण सुदैवाने आम्ही वाचू नाही शकलो। वाचू नाही शकल्यामुळं काय झालं की जे काही त्याचे नातेवाईक होते त्यांनी आक्रोश व्यक्त केला आणि त्यांच्या विरुद्ध आम्ही हा आक्रोश मोर्चा काढलेला की आम्ही डॉक्टर म्हणजे काय, हेल्थकेअर सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतो, आम्ही सुंदर लोकांचे ऑपरेशन करतो। आज सिव्हिल हॉस्पिटलच्या एवढ्या बातम्या येतात, चांगल्या चांगल्या सर्जरीज करतो, तरी कोणी येऊन हेल्थकेअर वर्करला टपली मारून जाणं हे पटत नाही आम्हाला। घडलेल्या घटनेसंदर्भात तुम्ही काही पोलिसात तक्रार वगैरे दाखल केली का? पोलिसात तक्रार आम्ही पोलिसांना गुन्हा दाखल करायला सांगितलेला आहे। पोलीस लोक आलेले आहेत आणि गुन्हा दाखल प्रोसेस चालू आहे। आम्ही सर्व आमच्या परीने प्रयत्न करत असतो। आमचा नातेवाईक म्हणूनच त्या प्रत्येक पेशंटला ट्रीटमेंट करत असतो। तो काल जो रुग्ण आला होता तो एकदम सिव्हिअर MI, त्याला 2 वेळा ECG आपण केलेला, सिव्हिअर MI त्याला होता। त्याची सगळी ट्रीटमेंट आपण सुरू केलेली होती आणि तो पेशंट दगावला तर ते आपल्या काही हातामध्ये नसतं, पण नातेवाईकांनी चिडून आमचा जो अपंग कर्मचारी आहे त्याला खूप मारहाण केली, त्याला लिफ्टमध्ये मारहाण केली, त्याला बोलता येत नाही, तो घाबरून रात्री आता पण रडत होता। त्याला शेवटी आता आम्ही ॲडमिट केलेला आहे। तो मनाने पण खूप कसलेला आहे आणि वॉर्डमध्ये जे ब्रदर होते त्यांना नातेवाईकांनी चाकू दाखवून चाकूचा भीती दाखवलेली आहे। तर अशा परिस्थितीमध्ये मग आम्हाला सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांना काम करणं हे खूप अवघड होईल आणि असं होऊ नये। आणि रात्री जे ड्युटीवर पोलीस असायला पाहिजे होते ते पोलीस हजर नव्हते, त्यामुळे आम्ही हतबल होतो का आम्ही जायचं कुठे, आम्हाला प्रोटेक्शन थोडंफार असायला पाहिजे। आणि जर नातेवाईक हॉस्पिटलमध्ये चाकू घेऊन येत असतील तर हे खूप गंभीर आहे। मग आम्ही लोकांना रुग्णसेवा कशी देणार? मारहाण केली आणि काय प्रकार नेमका सिव्हिल रुग्णालयात घडला होता? काल रात्री एक इसम 24 वर्षाचा अंदाजे चेस्ट पेन म्हणून ॲडमिट झाला 3:45 दरम्यान आणि ते ॲडमिट केल्यानंतर त्याच्याबरोबर जे बरेचसे नातेवाईक होते, बरेचसे ड्रंकर वगैरे होते आणि त्यांनी मग आमच्या तिथे पेशंटला ॲडमिट प्रोसेस करत असतानाही आमची एक दिव्यांग क्लास 4 सर्वंट आहे, म्हणजे डम अँड डीप आहे, त्या त्यांनी मारहाण केली, त्याला चाकू पण दाखवला आणि डॉक्टरशी पण त्यांनी मिसबिहेवियर केला आणि पेशंटला मायकार्ड इन्फेक्शन होतं, त्याच्यामुळे त्याची डेथ एक 5:30च्या दरम्यान त्याची डेथ झाली। पण त्याच्या आधीच त्यांनी सगळं धिंगाणा केला होता, पेशंट सिरियसच होता आणि या सगळ्या गोष्टीची काळजी डॉक्टरांनी ट्रीटमेंट दिली, वेळोवेळी सगळ्या गोष्टी केल्या होत्या, काही कारणच नव्हतं। पण अंडर अल्कोहोल इन्फ्लुएन्स असल्यामुळे त्या नातेवाईकांनी मामा आणि ब्रदरला चाकू पण त्यांनी दाखवला आणि आमच्या डॉक्टरशी पण त्यांनी मिसबिहेव केलं। आज सगळे आमचे कर्मचारी लोक काम बंद आंदोलन सकाळी केलं होतं, परंतु मी DCP साहेबांची इथले लोकल PI यांच्याशी बोलून
FIR दाखल करायला सांगितले. त्याच्यावर गुन्हा दाखल करायची प्रोसेस चालू आहे. त्याच्यात गुन्हा दाखलचे ॲश्युरन्स दिल्यानंतर त्या लोकांनी काम बंद आंदोलन थांबवले. परंतु माझं एकच मत होतं की आपलं रुग्णसेवा देणे हे गरजेचं आहे. त्याच्यावर कोणी त्याच्यावर असं काही आंदोलन करू नये. मी आवाहन केलं आणि त्याच्यावर ते आंदोलन नाही, आपलं रुटीन हॉस्पिटल चालू आहे. परंतु आम्हाला ज्यांच्या मागण्या त्या असतात की प्रोटेक्शन मिळावं, नातेवाईक जे हमले करतात त्याच्यावरती व्यवस्थित गुन्हा दाखल करून त्याची चौकशी करून जे काही गुन्हेगार आहेत त्यांना सजा किंवा त्याला जे काही शिक्षा आहे ती मिळायला पाहिजे, ही सगळ्यांची ती माफकच अपेक्षा आहे. इथे आम्ही रुग्ण बरे करण्यासाठीच आहे, त्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करतो. परंतु हे नातेवाईक जर असं वागत असतील, डॉक्टर काही म्हणजे देव नाही की तुम्ही प्रत्येक पेशंट आले त्याला आम्ही म्हणजे ते बरेच होऊ शकतं. तर हार्ट अटॅक आहे, त्याचं PM केलं, क्लिअर कट हार्ट अटॅकचा केस आहे, त्याच्यात त्यांनी सगळ्या गोष्टी केल्या, ICUला पण ठेवलं आणि सगळ्याच आपल्याकडनं सगळे मॅनेजमेंट प्रॉपर झालेली आहे. तर त्या व्यतिरिक्त त्यांनी आल्यापासूनच त्याचा तो मूड तसा होता आणि अंडर इन्फ्लुअन्स असल्यामुळे बहुतेक ते आल्यापासूनच त्याची दमदाटी करणं आणि ते मारहाण करण्याच्या मोडमध्ये चाकू वगैरे सोबत होत त्यांच्या आमच्या लोकांनाही त्याच्याबरोबर खूपच एक भीतीचं वातावरण होतं रात्रभरपासून. NTV न्यूज मराठी ठाणे.